आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम। राम कृष्ण गोविंद गोपाला, तुमाय माऊली जीवीचा जिव्हाळा। तुझीने नामे सकल संदेह फिटला, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन। प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। विठ्ठल मुझे जीवन आगमा निगमांचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलची। विठ्ठला 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 विठ्ठला
आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आज या प्रथम दिनी घेतलेला आहे. किती वर्ष? 32. हे बघा 39व्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी आज या हरिनाम सप्ताहाला सुरुवात करतो आहोत. हरिनाम सप्ताह हा महिलांचा आहे. भारतीय महिला अबला नाहीत, त्यांच्या वीरोचित कृत्याची इतिहास साक्ष देत आहे. ऋग्वेदाचा ऋचा लिहिणारी गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा ह्या महान स्त्रिया होऊन गेल्या. आणि आधुनिक काळामध्ये मासाहेब, जिजाऊ मासाहेब, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी अशा अनेक वीरांगना या देशाने जन्माला घातल्या. आणि त्यांच्या कृतकृत्य कार्यातून या समाजाला, या देशाला, या महाराष्ट्राला एक वेगळी गती, एक वेगळा इतिहास घडवण्याचं कार्य त्यांनी केलं. आणि त्यांच्या कार्याला अनुसरूनच आम्ही चालू. मार्गदावुनी गेल्या दे दयानिधी संत दे. बघा हा महिलांचा सप्ताह 32-39 काय वर्ष असेल ते. आज हा पहिला दिवस. वातावरण खूप सुंदर आहे. पाऊस पडतोय, श्रावण मास सुरू झालेला आहे, सगळीकडे हिरवळ आहे. आणि अशा या मंगलमय प्रसंगी हा सप्ताह तुमच्या आमच्या मनामध्ये रुंजी घालण्यासाठी, तुमच्या आमच्यामध्ये धार्मिक कार्य जागृत करण्यासाठी येतोय. हा हो घातलेला अखंड नाम अखंड नाम सप्ताह, या सप्ताहाच्या माध्यमातून जे जे कार्यकर्ते या ठिकाणी झटतात, अगोदर त्यांच्या कृतीला या ठिकाणी मी वंदन करतो. महिलांनी आपलाच या ठिकाणी सप्ताह म्हणून जास्तीची हजेरी लावणं ही गरज आहे. आणि ही जर गरज आम्हाला पूर्ण करायची असेल तर सर्वांनी मनामध्ये ठाणलं पाहिजे की हा माझा कार्यक्रम आहे. हा माझ्या भगवंताचा, माझा भगवंत म्हणणार नाही ना, तर तो पण तुम्हाला म्हणणार नाही. हे प्रभु मैं बार बार कहता हूं कि मैं तेरा है, मगर तू एक बार तो कह दे ना की तू मेरा है. प्रभू कसं म्हणाल? आमचा काय, भारत माझा देश आहे. आम्ही कधी कधी देश आहे. भारत माझे कधी कधी बांधव आहे. ज्यावेळेस काम पडतं त्यावेळेस. असो, मला विषयांतर करायचं नाही, परंतु आरंभी आवडी आदरे आले नाम या सप्ताहाच्या माध्यमातून सुंदर असं हे नियोजन, आणि या नियोजनाच्या माध्यमातून आपल्यासारख्या ज्यांनी परीक्षितासारखं श्रवण केलेलं आहे, शुकाचार्यासारखं ज्यांनी या ठिकाणी तुम्हाला भागवत, ज्ञानेश्वरी विविध अंगांनी जो परमार्थ सांगितला, त्या परमार्थांनी आपले कान तृप्त झालेले आहे. आणि म्हणून मज पामरा हे काय थोरपण, पायीचे वाहन पायी बरी, या न्यायाने मी या ठिकाणी उभा आहे. मला या ठिकाणी सेवेची संधी मिळालेली आहे. प्रथम दिन आहे. असो, आरंभी आवडी आदरे आले नाम. संत श्रेष्ठ माऊली, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, आणि ली म्हणजे लीनता. हा त्रिवेणी संगम असलेले आमचे ज्ञानेश्वर माऊली यांनी हा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. बस सांगितलं, काय सांगितलं अभंगातून? आरंभी आवडी. सहज नाही मिळालं मला. आरंभी आवडी आदरे आले नाम. तुम्ही वाक्याची रचना बघा, बघा सगळ्याला आकार आहे. आकार आरंभी आवडी आदरे आले, म्हणजे किती सुंदर आला. हा याला अनुप्रास अलंकार म्हणतो आपण.
ह्या अलंकाराच्या माध्यमातून म्हणजे मी नेहमी म्हणायचो की संत तुकोबाराय आदी संत करून ह्या मराठी भाषेचे पाणिनी आहेत. मराठी भाषेचं जे व्याकरण करते आहेत त्यांना पाणिनी असं म्हणत. ते पाणिनी आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक अभंग बघा, त्या अभंगाचा विचार करा, त्याच्या खोलात जा. कारण सत्याच्या खाणीत तुम्ही जितके खोलवर शिराल तितके मौल्यवान आणि सुंदर रत्न तुमच्या हाती लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आरंभी आवडी आदरे आले नाम. मला आरंभाला भगवंता तुझं नाव घ्यावं असं वाटलं आणि ते माझ्या मुखात आलं. तेने सकल सिद्धी जगी झाली पूर्ण काम. मला सिद्धत्व प्राप्त झालं, सगळ्या सिद्धी मला मिळाल्या आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. जगी झाली पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. हे भगवंता, हे पांडुरंगा, तू माझी माय आहे, माझा जीवीचा जिव्हाळा आहे. प्रभू रामचंद्र माझी माय आहे, भगवान श्रीकृष्ण माझी माय आहे, गोविंद माझी माय, गोपाळ ही सगळी एकच नावे. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. या न्यायन तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा तुझी नामे. हे भगवंता, तुझं नाव ज्यावेळेस माझ्या मुखात आलं ना, ज्यावेळेस माझ्या मनातला जो भेद होता तो संपुष्टात आला. तुझी येणे नामे सकळ संदेह फिटला. माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी असलेली आसक्तता ती निघून गेली. सकल संदेह फिटला. बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला. हे विठ्ठला पहा, म्हणजे याच्यामध्ये पुन्हा एक नाव आलेलं, राम कृष्ण गोविंद गोपाळा, आणि शेवटच्या चरणामध्ये आलं विठ्ठला, श्री विठ्ठला. म्हणजे विठ्ठल म्हणजेच राम, विठ्ठल म्हणजेच कृष्ण, विठ्ठल म्हणजेच गोपाळ, विठ्ठल म्हणजेच हे सगळे पाचीच्या पाची नावं भगवंताच्या नावाचे प्रतीक आहेत. आणि हा अभंग समाजासमोर मांडताना परिपूर्णतेची कल्पना ज्यावेळेस ही ज्ञानेश्वर माऊलीला आली तर देवासमोर सांगतायत. हा अभंग ते देवासमोर हे का सांगतायत की बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला तुझी येणे नामे सकल संदेह हो फिटला. बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला. विठ्ठला 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 कोणत्याही कार्याची सुरुवात किंवा आरंभ आपण भगवंताच्या नामारूपानं करतो. आपल्या घरी कोणतंही कार्य असलं तरी आपण अगोदर देवाचं पूजन करतो. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आले. विठ्ठलाचे नाम आले. श्री विठ्ठलाचे नाम आले. मंगळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आले. विठ्ठलाचे नाम आले. विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखुमादेवी वरुसाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. सकल मंगल निधी. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना भगवंताचं नामस्मरण आपल्याला केलं पाहिजे. आणि हे नामस्मरण म्हणजे हजारो वर्षाचं ज्यावेळेस तप होईल त्यावेळेस ते कुठं आपल्याला प्राप्त होईल. इतकं सहज नाही आलं. हरिनाम आपल्या मुखात एक सहज नाही आलं. पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या पिढ्या माझे वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा साधाव्या. वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती. ये रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. विठ्ठला 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 विठ्ठला. कोणत्याही कार्यारंभ आपल्याला करायचा असेल तर कार्याचा पाया हा चांगला असायला पाहिजे. आणि जर पायाभरणी जर चांगली केली, आरंभ जर चांगला झाला तर मला असं वाटतं
बाकीचं सगळं कार्य हे खूप सुंदर होतं. वेल बिगिनिंग इज हाफ डन. चांगली सुरुवात जर असेल तर अर्ध कार्य पूर्ण झालेलं असतं. विठाला 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 मंदिर आहे, मंदिराला आपण कळस बसवतो आणि हे मंदिर जर आपलं पक्का आहे, मजबूत आहे, चारी खांब त्याचे आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारी रे देवलया उभारी रे देवलया उभारी रे देवलया रचिला पाया उभारी रे देवलया उभारी रे देवलया उभारी रे देवलया. नामदेवे रचिला पाया उभारिली देवालया. पाया जर चांगला असेल तर मंदिराचा जो कळस आहे तो सुद्धा भरभक्कमपणे उभार. हा तेने जाय कळसा पाया उत्तम तो तैसा, पाया उत्तम तो तैसा, पाया उत्तम तो तैसा. मंदिराची कळसाच्या माध्यमातून जर फलश्रुती हवी असेल तर पाया हा चांगला असावा. आणि हा जर पाया चांगला जर असेल तर मंदिराचा कळस निश्चितच डोलल्याशिवाय राहणार नाही. नैयायिकांनी ह्या आरंभाच्या संदर्भात एक आरंभवाद मांडलेला आहे का. नैयायिकांनी आरंभवादाची संकल्पना स्पष्ट केली. त्याच्यात त्यांनी 3 कारणं सांगितले. सामान्य कारण, विशिष्ट कारण आणि उपादान कारण. कोणतंही कार्य आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी ईश्वर असावा. इथे ईश्वराचं प्रगटीकरणच आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् स्वर्गभूतानि यंत्रारूढानि मायया. जडी स्थळी काष्टी पाशानी सगळ्या ठिकाणी तो भरलेला आहे, म्हणून तो इथे आहे. म्हणून कोणताही कार्यारंभ करताना ईश्वर त्या ठिकाणी असावा. नंबर 2, देश चांगला असावा. आपलं वातावरण चांगलं असायला पाहिजे. विठ्ठलू नये जये देशी स्मशान भूमी पर्येसी, रवी शशी विन दिशा जैशी रसना तैसी विठ्ठले विन. जर देश चांगला नसेल तर उपयोग नाही. म्हणून देश सुद्धा आपल्याला चांगला असावा. काळ चांगला असावा. 3रं कारण, काळ चांगला असावा. काळ का चांगला असावा? कारण सगळ्यांना त्या ठिकाणी सहभाग घेता यावा. वेळ योग्य असावी. महिलांनी वेळेचं पालन करावं. काळ चांगला, पण प्रारब्ध जर असेल, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. आपल्या प्रारब्धात पाहिजे की भगवंताचं नामस्मरण आपल्या कानावर पडलं पाहिजे. म्हणून प्रारब्ध आपलं जर चांगलं असेल तर काळानुरूप आपण बदललं पाहिजे. म्हणून काळ सुद्धा आरंभाला चांगला असावा. आपलं अदृष्ट चांगलं असावं. आपले जे विचार आहे भगवंताप्रती आपली असलेली भावना, आपली असलेली भूमिका, असलेलं परमार्थ कार्य हे चांगलं असावं. भगवंताच्या चरणी आपण नेहमी लीन आहो म्हणजे अदृष्ट असावं. प्रतिबंध नसावा. प्रतिबंध नसावा म्हणून घरातून जर एखादी व्यक्ती बाहेर आली, मी चाललो कीर्तनाला, बायकोनं थांबायचं, थांबा ह्या बाळाला सांभाळा, त्याला प्रतिबंध झाला. म्हणून भगवंताच्या नामस्मरणासाठी प्रतिबंध नसावा. आणि भगवंताचं नाम खूप आवडीनं गोड घ्यावं. आवडीने भावे भावे हरी नाम भावे हरी नाम
चिंता त्याची सर्व आहे, चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कोणत्या गोष्टीचा खेद करू कोणत्या गोष्टीचा. सगळं चांगलं आहे. ईश्वर आहे, काल आहे, अदृश्य चांगलं आहे, प्राग अभाव आहे, सगळं जर आहे तर मग हरिनाम का घेत नाही? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडीचे नारायण नासे जीवपन भवरोग. हे सगळं जर आम्हाला प्राप्त आहे तर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठला विठाला विठ्ठला विठाला 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 विठाला. बघा, राजा दशरथ आपला जो प्रधानमंत्री आहे सुमंताला सांगितलं, सुमंता जा आणि प्रभू रामचंद्राला बोलावून आण. प्रभू रामचंद्राला सुमंत बोलवायला गेले. राजाकडे जायचंय नव्हे, देवाकडे जायचंय. प्रभू रामचंद्राकडे जायचंय, देवाकडे जायचं, देवालयात जायचंय, संतांच्या चरणी लीन व्हायचं. बोथ आर इक्वल, सगळं एकच आहे. संतांच्या चरणी लीन व्हायचं, देवालयात जायचं, प्रभू रामचंद्राकडे जायचं. सुमंताने विचारलं, काय काम? मी सांगतो तुला, बोलावून आण. सुमंत गेले, रथात बसून राजाकडे गेले, देवाकडे गेले. प्रभू रामचंद्राच्या राजमहालाच्या बाहेर त्यांनी अगोदर रथ सोडला. काय सोडलं? रथ सोडला. आणि रथ का सोडला? की मी एक फार मोठा आहे आणि मला देवाला भेटायला जायचंय. ही भावना ते रथ सोडल्याबरोबर त्यांची निमाली, भावना गेली. पुढं आले. पुढं आल्याच्या नंतर छत्र चामर, त्यांना धरायला जे लोक त्यांनी छत्र चामर काढून टाकले. मी कोण आहे? भगवंताजवळ मी एक फक्त त्याचा दास आहे. भगवंताजवळ मी एक त्याचा दास आहे, मी एक सेवक आहे. ही भूमिका ही सुमंत राजाच्या मनामध्ये आली. रथ सोडला, छत्र चामर सोडली. पुढे आल्या. पुढे आल्याच्या नंतर अर्थ सोडला की बा मी एक फार मोठा प्रधान आहे, मी खूप श्रीमंत आहे. ही जी मनामध्ये जी भूमिका होती ती भूमिका सोडून दिली. अर्थ सोडला. अर्थ सोडल्याच्या नंतर स्वतः आपण किती अहमभावी आहोत ही भूमिका ज्यावेळेस सुमंताच्या मनात आली त्यावेळेस त्याने सांगितलं नाही, कोहम, कोण आहेस तू? मी एक व्यक्ती आहे, मी भगवंताचा दास आहे. ही भूमिका सुमंताच्या मनामध्ये आली. आणि मग पुढे सुमंत गेला. सुमंत गेल्याच्या नंतर पुढचं जे 7वं दार होतं ते अहंकाराचं होतं. अहंकार गेला. देव झाला
मोठे सुमंत राजे अहंकार गेला आणि ते देवस्वरूप झाले. समोर भगवंताची मूर्ती होती आणि ही भगवंताची मूर्तीच सुमंताच्या मनामध्ये ठसली. म्हणून तुका म्हणे देव झाला. सुमंत राजा हा देव झालेला आहे बघा. आणि म्हणून या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आरंभी आवडी आदरे आले नाम. 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 आले नाम. तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाल. राम कृष्ण गोविंद गोपाल. तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाल. राम कृष्ण गोविंद गोपाल. आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभालाच भगवंताचं नामस्मरण आलं बघा. भगवंताचं नामस्मरण जन्माला येऊन तुला काय केले, तू आतून मुद्दाला गमावले असं होऊ नये म्हणून नाम चांगले चांगले. नाम चांगले चांगले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. नाम सारांचे सार शरणांगता यम किंकर. आशितगिरी समशात्क जलम सिंधु पात्रे सुरवर तरवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखते यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारम याते विठ्ठल. आरंभाला नाव आलं पण कसं आलं, आवडी आदरे आवडीनं आलं. उगाच करायचं म्हणून करायचं नाही.
त्याच्यामध्ये प्रेम असतं. सत्याच्या खाणीत तुम्ही जितके खोलवर शिराल तितके मौल्यवान आणि सुंदर रत्न तुमच्या हाती लागतील. असं संतांचं अद्वितीय अवर्णनीय असं काम आहे. विठ्ठल विठाला 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 आरंभी आवड असायला पाहिजे कोणत्याही कार्याची, आणि आदर सुद्धा असायला पाहिजे. आवड आहे ना आदर नाही, त्या कार्याला परिपूर्णता नाही. म्हणून आरंभी आवडी आदरी आली नाम. मग आवड कशी बघा, आता हा पखवाज आहे, याची आवड आहे का गरज आहे? गरज आहे. आवडीनं त्यानं त्याच्यावर झूल टाकलेलं आहे त्या मुलानं, ही त्याची आवड आहे. हे पखवाज वाजवणं ही कीर्तनकाराची श्रोत्यांची गरज आहे. हार्मोनियम वाजवणं ही स्वरात सगळ्यांना गायनाची सवय लावावी, संधी मिळावी म्हणून ही गरज आहे. आवड आणि गरज ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी विभिन्न आहे. म्हणून आवड कशी असायला पाहिजे? ऐका महिमा आवडीची बोरे खाया भिलनीची. ऐका महिमा आवडीची बोरे खाया भिलनीची. बोरे खाया प्रेमाचा भुकेला घरासमोर बकऱ्यांची दावण बांधली. ते बकरं ओरडायला लागले. त्या मुलीनं विचारलं, बाबा हे काय करता, कशा करता आणले? बेटा उद्या तुझा विवाह आहे, ह्या विवाह प्रसंगी आलेल्या पाहुण्यांना याची मेजवानी द्यायची आहे. बाबा ह्या मुक्या प्राण्यांना मारू नका. का मारतात? नाही बेटा, त्यांना आपल्याला जेवण तर द्यावं लागेल ना. वडिलांनी ऐकलं नाही आणि म्हणून ती मुलगी जंगलामध्ये निघून गेली. एका झाडाच्या ढोलीमध्ये ते आपलं त्या ठिकाणी बस्तान मांडलं. कंदमुळं फळं खायची आणि सकाळीच मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये झाडझूड करायची आणि पुन्हा तिच्या झाडाच्या ढोलीमध्ये जाऊन बसायची. मातंग ऋषींना असं वाटलं की अरे कोण येत आहे, एवढी स्वच्छता करून जातं, रांगोळी काढतंय, कोण येत आहे? आणि म्हणून एक दिवस त्यांनी स्वतः लक्ष ठेवलं आणि त्या ठिकाणी त्या मुलीला त्यांनी पकडलं. का गं मुली, तू हे दररोज स्वच्छता का करतेस, कशा करता, कोण आहेस तू? त्यावेळेस त्या मुलीनं सांगितलं की मी शबरी आहे आणि मला या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आले. माझ्या वडिलांनी एका बकराला, अनेक बकरांना माझ्या लग्नासाठी मारायचं होतं, म्हणून मला ते योग्य वाटलं नाही आणि मी या ठिकाणी पळून आले. मातंग ऋषी अंतर्यामी होते. ऐका, त्यांच्या लक्षात आलं की अरे बरं झालं ही मुलगी आली, आपलाही कार्यकाळ जवळ आलेला आहे. बघा, जुन्या लोकांना त्यांचा मृत्यू कळत असे. माऊलींनी खूप सुंदर ओव्या खर्च केल्या बरं का. कानी घालून या बोटे, नाद जे पहावे, न ऐकताचे जाणावे 9 दिवस. मातंग ऋषींच्या लक्षात आलं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे.
ज्या वेळेस तुम्हाला डोळ्याने भुवया दिसणार नाही त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं की आपला मृत्यू 7 दिवसावर आला. आणि ज्यावेळेस तुम्ही डोळे ज्यावेळेस बंद करता आणि तुमच्या डोळ्यासमोर जर असं वलय रंगीत वलय जर येणार नसेल तर त्या दिवशी समजायचं आपले 5 दिवस राहिले. आणि नासागरीचे अग्रणी न दिसे नयनी नाकाचा शेंडा ज्या दिवशी तुम्हाला दिसणार नाही डोळ्यांनी नासागरीचे अग्रणी न दिसे नयनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. बघा बरं झालं बाळा तू आलीस आणि माझा कार्यकाळ संपत आलेला आहे. या भूतलावरचा तू या आश्रमामध्ये थांब. मातंग ऋषी गेले आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी ती जी मुलगी होती तिचं नाव होतं शबरी. आणि ही शबरी त्या ठिकाणी राहू लागली. दररोज कंदमुळं आणायची आणि त्या ठिकाणी खायची. गोड गोड बोरं दिसली की ती बाजूला काढून ठेवायची. आणि मातंग ऋषींनी सांगितलं होतं की शबरी एक दिवस तुला प्रभूचं दर्शन होणार आहे, तू इथून जाऊ नको. आणि म्हणून ती प्रभूची वाट बघत बसली. प्रभूची वाट बघत बसलेली असताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले. खूप आनंद वाटला. आणि जी साठवलेली बोरं होती ती 2 द्रोणामध्ये प्रभूला आणि लक्ष्मणाला दिली. भगवान रामचंद्र आनंदाने ती बोरे खाऊ लागली. पण त्या शबरीकडे बघितल्यावर हा लक्ष्मणाचा काय भाव जागृत झाला. त्याला वाटलं इतके घाणेरडी बाई केस असे आलेले जटा आणि हिच्या हातचे बोरं खायचे. त्याने काही लाजू नका, मी स्वतः माझ्या दाताने फोडून बघितलेली ही गोड बोरं आहे का. तर अजूनच लक्ष्मण महाराज तर ते नको आता तर खाणंच नको म्हणून त्यांनी मागे द्रोण फेकला. बघा त्यावेळेस प्रभू रामचंद्र बोलले की लक्ष्मणा ज्या वेळेस तुला शक्ती लागेल त्यावेळेस हीच बोरे वल्ली म्हणून तुला जिवंत करतील. ही महिमा आहे, हा महिमेचा महिमा. आणि हा महिमा ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची. हा महिमा आहे. त्या भिल्लणीची बोरं प्रभू रामचंद्राने खाल्ली आणि ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेस याच ठिकाणची वन्नी ही मारुतीरायाने नेली आणि लक्ष्मणाचे प्राण वाचले. विठ्ठला आवड असायला पाहिजे, आवड असायला पाहिजे. एकदा मला असं वाटतं शांती ब्रह्म एकनाथ महाराज रस्त्यानं जात असताना त्यांना काही मजूर त्या ठिकाणी दिसले. खडी फोडत होते. उन्हाचे दिवस होते. तप्त उन्हामध्ये ती माणसं खडी फोडत होती. खडी फोडत असताना राहवलं नाही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना.